3 वाजता मी तिथून रात्रीला सुटका केली. एक पहाडी इलाका आहे, तुम्ही इमॅजिन करू शकता. दिवसातून फक्त एकच बस येते, फक्त एकच बस येते. मला मी सुटका करून घेते, कोणीच नाही, पूर्ण अंधार. आपण शहरात राहत होतो तर आपल्याला त्या गोष्टीची काहीच हे नव्हतं. तिथून मी सुटका करून एका जम्बूजीरा नावाच्या गावात आली. बुक करून तिकीट बुक करून आणि जम्बूजीरा पाणी आहे का तुला? ठीक आहे. मग तिथून जम्बूजीरा एक गाव आहे, तिथून मग लिस्बनला परत आली. तिथून म्हटलं इथून सुटका करणं जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि तिथून मग मी मड्रिडला परत आली. तिथे बस स्टेशन जवळ थांबूनच होती. मग आम्ही ठरवलं की हॉस्टेल बुक करू. तिथे बुक केला आणि मग दिल्लीला परत आली. एकंदरीत असा सगळा काही प्रकार आहे. ॲक्च्युली 2025 पासून मी जॉबच्या शोधात होते. तर मला असं वाटलं इथे जॉब न करता का नाही बाहेर जॉब करावं, पण अनस्किल्ड जॉब करावं. असं नाही की स्किल्ड व्हाईट कॉलर जॉब, नॉर्मल जॉब जो स्किल्ड नाही आहे. फॅक्टरीमध्ये जॉब आहे, चॉकलेट फॅक्टरीमध्ये जॉब आहे, असा जो बाहेर असतो. असा विचार करून मी शोधत होते इंस्टाग्राम अकाउंट. ॲज अ जेन्सी आपण इंस्टाग्राम अकाउंटवरच सगळ्या गोष्टी चेक करत असतो. तर मी इंस्टाग्राम अकाउंट चेक करता करता मला प्रतिभा भाटी वी मायग्रेट ही जी कंपनी आहे, या वी मायग्रेट हा जो पेज आहे यावर मी सर्च करत होती. सर्च बघितलं तर त्यांनी असं टाकलं होतं, म्हणजे सक्सेस रेशो टाकला होता की विजा सक्सेस रेशो आहे आणि असा भरपूर आहे. आणि त्यांच्या बोलण्यामध्ये दिलं म्हणजे की तुम्ही तिथे जाऊन चांगला जॉब करा, 1.5 लाखाचा पगार तुम्हाला राहणार, 8 तासाचं काम राहणार, 2 दिवसाची सुट्टी राहणार. अशा प्रकारे तिने इंस्टाग्राम अकाउंट तिने हँडल केलं आहे. असे भरपूर आहे, भरपूर व्हिडिओज तिथे दिसले. ते व्हिडिओ दिसल्यानंतर मग मी तिच्यासोबत संपर्क साधला व्हॉट्सअप थ्रू की म्हणजे मला नोकरीला जायचं आहे बाहेर, तर काय. तर तिने मला अपॉइंटमेंट दिली 14 फेब्रुवारीची 2026 रोजी. तर आम्ही 14 फेब्रुवारी 2026 रोजी तिथे गेलो. मी, माझे हस्बंड आणि माझे मदर इन लॉ तिथे आम्ही गेलो तिच्या ऑफिसमध्ये. मग तिने आम्हाला सांगितलं की बघा तुम्हाला डेन्मार्कसारख्या, नेदरलँडसारख्या आणि पोलंडसारख्या कंट्रीमध्ये तुम्हाला जॉब मिळणार, फॅक्टरीमध्ये किंवा कॅशियर असा जॉब मिळणार जो स्किल्ड नाही आहे, व्हाईट कॉलर नाही, ब्ल्यू कॉलर जॉब आहे. आणि ती मग आम्ही काही क्वेश्चन्स विचारले, आधी कोणी गेलेलं आहे का, जेव्हा की तिच्या अकाउंटमध्ये दिसले होते. पण तरी आम्ही तिला क्वेश्चन्स विचारले, तिथे आधी कोणीतरी आहे का, त्यांना खरंच जॉब आहे का, आणि त्यांची प्रोसेस कशी होते. तर तिने आम्हाला तिथल्या म्हणजे जिथे ते मुलं आहेत त्यांच्याच रॅकेटमधले मुलं आहेत त्यांच्या थ्रू तिने स्वतःहूनच कॉल केला आणि आम्हाला आश्वासन दिलं, मला, माझ्या हस्बंडला आणि माझ्या मदर इन लॉला, की हो तिथे ते जॉब करतात, आम्ही एवढे खुश आहोत, चांगला पगार आहेत, म्हणजे की तो नॉर्मल म्हणजे ब्ल्यू कलर जॉब आहे. अशा पद्धतीने तिने आम्हाला हमी दिली. मग आम्ही तिला काही क्वेश्चन्स विचारले की तुझं विदेश मंत्रालय एक पोर्ट असते जिथे ते ह्युमन रिसोर्स पाठवू शकते बाहेर. अशा पद्धतीने तिला विचारलं की तुमच्याकडे ते लायसन्स आहे का. तर तिने आम्हाला खोटं लायसन्स दाखवलं त्या दरम्यान, जे की मग तिने दाखवल्यानंतर आम्हाला अप्रुव्हल आलं, म्हणजे ती करू शकते, करते ती काम. मग तिथे तिच्या ऑफिसमध्ये जे पण कॅन्डिडेट्स किंवा त्यांचेच रॅकेटले मुली बसून असेल त्यांच्या थ्रू पण आम्हाला हेच आश्वासन मिळालं की ही प्रॉपर पद्धतीने काम करते, मुलांना तिथे ब्ल्यू कॉलर जॉब देतो जेव्हा की ते, आणि तिथे प्रॉपर सुविधा केल्या जाते. मग आम्ही तिला पेमेंट दिला 1 लाख, कारण तिने सर्व या गोष्टी आम्हाला दाखवल्या. तर आम्ही त्यांना 1 लाखाचा पेमेंट दिला. मग आम्ही परत आल्यानंतर मग त्यांनी अपॉइंटमेंट घेतली VFS, हैदराबादच्या VFS मध्ये, आणि लगेच आम्हाला 6 तारखेची अपॉइंटमेंट आहे. तर आम्हाला 4 तारखेला कॉल करून म्हणताय की तुम्हाला 5 तारखेला यावं लागणार.
नागपूरमधून इथे यायला 16 तास लागतात आणि ते म्हणते की तुम्हाला लगेच 5 तारखेला 11 वाजता 12 वाजता हजर राहावं लागणार. आम्ही तिथे लगेच तिकीट बुक केली आणि आलो. आम्ही तिच्याकडून डॉक्युमेंट्स घेतले आणि VFS ऑफिसमध्ये जमा केले. मग त्यानंतर हे सगळं झालं. विजा आला मला काही दिवसातच. जेव्हा की ती सक्सेस रेशो दाखवते की विजा आलाय तर माहिती तर हे झालं की विजा आला. ठीक आहे, आम्ही सगळेच खुश होतो कारण की विजा आला आहे. मग त्यांनी आम्हाला तेव्हा आम्ही ते पुणेला गेलो 5 तारखेला, तेव्हा तिने माझ्याकडून 3 लाख रुपये घेतले की तुझं अपॉइंटमेंट झालंय त्याच्या आधी आम्हाला 3 लाखाचा पेमेंट देतं. आम्ही तिला 3 लाख रुपये दिले. मग 14 तारखेला विजा आल्यानंतर तिने आम्हाला 24 तारखेला बोलवलं. त्याच्या आधी आम्हाला की जे उरलेली रक्कम आहे 4 लाख ते दे. तर आम्ही म्हटलं की तुम्ही आम्हाला बोलवलंच आहे ना विजा सक्सेस रेशोसाठी, तर आम्ही येऊन तेथे देऊ, पण नाही तुम्ही आताच द्या. तर आम्ही त्यांना 2 लाख दिले 17 तारखेला आणि 24 तारखेला जाऊन आणखी 2 लाख दिले. असं झालं सर्व. विजा आला. काही दिवसानंतर ते म्हणाले तुम्हाला प्लेनची तिकीट बुक करावी लागणार एतिहाद थ्रू, आणि असं बुक करा की तीच एअरलाइन्स आणि जास्त डिस्टन्स म्हणजे जास्त हे नको, लाईक मुंबई टू अबुधाबी आणि अबुधाबी टू मॅड्रिड. जेव्हा की माझा विजा होता फ्रान्सचा, तिने मला म्हटलं की तुला मॅड्रिड स्पेनला जावं लागणार. मी तिला क्वेश्चन्स विचारले होते का जावं लागणार आहे मला स्पेन आणि मॅड्रिडला, फ्रान्सला का नाही. ते म्हणाले असंच होते आमच्याकडे. म्हटलं ठीक आहे काहीतरी असेल, कारण 24 तारखेला जेव्हा विजा सक्सेस पार्टीमध्ये म्हणजे तिच्याकडे जे सेलिब्रेशन तिथे गेलो होतं तेव्हा तिने माझ्याकडून वर्क परमिटचे डॉक्युमेंट्स काही डॉक्युमेंट्स साईन करून घेतले होते आणि त्यावर लिहिलं होतं की तुझा जो टुरिस्ट विजा आहे तो होणार आहे स्टुडंट विजामध्ये कन्वर्ट. म्हटलं हा माझा टुरिस्ट विजा स्टुडंट विजामध्ये कन्वर्ट होणार आहे, तो कार्ड भेटणार आहे मला लिगल काम करण्यासाठी. मग मी नॉर्मल होती की ऍटलिस्ट मी तिथे लिगल राहू शकणार आणि ते मला जॉब ते देणार पक्के. म्हणूनच मी गेली आणि तिकीट बुक केली. 21 मेला मी मुंबईवरून मॅड्रिडला गेली, अबुधाबीला गेली आणि अबुधाबीवरून स्पेनला गेली. मग स्पेनला गेल्यानंतर मी एअरपोर्टच्या बाहेर बसली आणि तिने जो नंबर दिला होता, अनिल कुमार नाव आहे त्याचं, तिथला माणूस तिचा एजंट आहे किंवा त्याच्या रॅकेटमधला आहे म्हणता येईल, त्याला कॉल केला आणि त्यांनी एक माणूस मुलगा पाठवला की तुझा आता, आणि त्यांनी कॉल करून सांगितलं की आता तुला पोर्तुगलला नाही जायचं आहे, आता तुला स्पेनला जायचं आहे, बस सुटली आहे. मग त्यांनी त्या मुलासोबत मला एका हॉस्टेलमध्ये थांबवलं. मग दुसऱ्या दिवशी सकाळी मी परत आम्ही बस स्टॉपवर गेलो आणि बस चुकवून दिली. मी म्हटलं का, मग मी परत कॉल केला की का माझी बस चुकवली तुम्ही, आणि ते अडीच मॅड्रिड टू पोर्तुगलच्या एका लिस्बन नावाचं हे आहे तिथे जायला 8 तास लागते. तुम्ही माझी बस सकाळची का चुकवली, परत कालची पण चुकवली आणि आजची पण चुकवली 22 मेची. मग त्यांनी 2:30-3 वाजता परत एक बसची तिकीट बुक करून त्या मुलासोबत मला तिथे पाठवलं लिस्बनला रात्रीच्या 12 वाजता. मग रात्रीच्या 12 वाजता तिथे आणखी एक त्यांचा रॅकेटमधला मुलगा आला चैतन्य, ते दोघांनी मला घेऊन एका पंजाबीच्या घरी मला पाठवलं. तिथे त्यांनी माझा गेल्या पासपोर्ट जप्त केला आणि एका खोलीमध्ये बंद करून दिला. 2 दिवस मी तिथे तशीच राहिली. मी हे नाही म्हणत माझा फोन सुरू होता, कारण त्यांनी मला काही सुद्धा सांगितलं की तुला पैसे घेऊन जावं लागणार, कन्वर्ट करून घ्यावं लागणार, असं काहीच नाही सांगितलं. मी स्वतःच कन्वर्ट करून गेली होती तिथे पैसे, कारण की पैसे आपल्याला माहिती आहे पैसे तिकडच्या कंट्रीचे लागणार आहे म्हणून, आणि सोबत आपण इंटरनॅशनल रोमिंग करतो ते होतं. तर ते नेट माझ्याकडे होतं. मुलांना ते नेट पण देते नाही देत माहिती नाही, पण मी ते करून गेली होती. त्याच्यामुळे मी त्यांना कॉलवर कॉल करत होती, अनिल कुमारला कॉल करत होती, चैतन्यला कॉल करत होती, वामसीला कॉल करत होती, ज्यांनी मला तिथे डांबून ठेवलं होतं की मला तुम्ही इतके म्हणजे का डांबून ठेवते, मला का बाहेर नाही होते किंवा का बोलत नाही माझ्यासोबत. तर मग ते दुसऱ्या दिवशी आले आणि मला म्हणाले की तुला 40,000 द्यावे लागणार, तेव्हा तुला तुझा पासपोर्ट परत देऊ. तर मी त्यांना मग माझा पहिले पासपोर्ट घेणं आपले इम्पॉर्टंट होतं, म्हणून माझा पासपोर्ट घेतला आणि त्यांना 40,000 दिले. मग तिथून त्यांनी म्हटलं की आता तुला तुझी आम्ही तुझं स्टुडंट TRC कार्ड बनवून देणार, तर तुला फक्त काही दिवस ऍडजस्ट करावे लागणार. त्यासाठी तुझा खर्च काढण्यासाठी तुला ओदिमेराच्या एका गावात सुपर मार्केटमध्ये काम करावं लागणार. मी म्हटलं ठीक आहे, ऍडमिशन किंवा कार्ड होतपर्यंत टाइम होतो. तर त्यांनी मला एका माणसासोबत ओदिमेराच्या एका गावात पाठवलं. तिथे पाठवल्यानंतर
मला माहिती पडलं की दुसऱ्या दिवशी जेव्हा मी काम करायला गेली तिथे एक बिअर शॉपी मध्ये पाठवलं. जेव्हा की मला सांगितलं गेलं होतं सुपर मार्केटचा जॉब आहे, तुला 1 लाखाचा 1.5 लाखावरून आता 1 लाखाचा पेमेंट आहे आणि असं त्यांनी मला सांगितलं. मी बिअर शॉपीमध्ये गेली. माझा जॉबचा टायमिंग त्यांनी ठेवला सकाळी 8 ते रात्री 11 वाजेपर्यंत आणि ते असं ठिकाण होतं जिथे पूर्ण म्हणजे पहाडी एरिया आहे ना, तसं ते ठिकाण होतं. मग मी परत आली त्या जे काय म्हणतात त्याला त्या बिअर शॉपीमधून तिथे थांबली आणि दुसऱ्या दिवशी परत आली. अकोमोडेशन त्यांनी प्रोव्हाइड केलं होतं 2 मुलींसोबत, एक राजस्थानची मुलगी होती आणि एक हरियाणाची मुलगी होती. मग दुसऱ्या दिवशी त्यांनी मला त्याच्या घरी जो मालिक होता बिअरचा त्याच्या घरी पाठवलं. त्याच्या घरी पाठवून मला घरचे काम करायला लावले. त्यानंतर मी अनिल कुमारला म्हटलं की तुम्ही मला म्हटलं होतं की सुपर मार्केटचा जॉब आहे, तुम्ही मला बिअर शॉपीमध्ये पाठवलं आणि माझ्यासोबत एक नेहमी माणूस राहतच होता मला वॉच करण्यासाठी आणि तुम्ही मला इथे पाठवलाय घरकामासाठी. ते तर आधी सांगायला हवं होतं ना तुम्ही असे प्रकार करत आहे म्हणून. तर मग त्यांनी काय म्हटलं, आता तुझं ना ऍडमिशन होणार आहे ना, तुझं म्हणजे जो ब्लू कलर जॉब आहे वर्क परमिट जे आहे ते नाही होणार आहे, तुझं स्टुडंट TRC काहीच नाही होणार आहे आणि तुला नेहमीसाठी आता तिथेच राहावं लागणार आहे. मी म्हटलं त्याला असं वाटलं की मला काहीच म्हणजे थोडं बहुत आपल्याला जे ऍप्लिकेशन असतात की बस ट्रॅकिट कसं, त्याला असं वाटलं काहीच समजत नाही. मग मी म्हटलं शांत झाली तर हायपाय झाली की तुम्हाला अशा ठिकाणी का पाठवलं. मग तो मालक पण मला तिथे म्हणतो बाहेर निघताना की तुला आता तिथेच राहावं लागणार आहे, तुला जशा बाकी त्यांनी त्याचे जे लोक होते तुला आता आमच्यासोबत असंच राहावं लागणार आहे, तुला आम्हाला. आणि त्यांनी म्हटलं होतं की तुला मालकाला खुश ठेवावं लागणार आहे, त्याला इम्प्रेस करावं लागणार आहे, असं ते अनिल कुमारनी मला म्हटलेलं होतं तिथल्या एजंटने. आणि मग मी तो पण माझ्यासोबत भांडायला आला होता की तिथला जो मालक आहे तो पण बाहेर भांडायला आला की तुला इथेच राहावं लागणार आहे आणि हेच काम करावं लागणार आहे, जसं देहा व्यापाराचं काम होतं ना तसं काम करावं लागणार आहे, त्याच्यासाठीच नाही तर बाकी सर्वांसाठी, असं त्यांनी मला बाहेरून म्हटलेलं होतं. मी म्हटलं आता इथे तर मी पूर्ण फसली आहे. मग मी म्हटलं की थोडं हो कर आणि तिथून निघ, फक्त तिथून निघ, एवढा विचार केला. कारण की आपलं जीवन जास्त इम्पॉर्टंट आहे आणि आपली इज्जत जास्त इम्पॉर्टंट आहे म्हटलं. मग तिथून मी परत त्या अकोमोडेशन मध्ये आली आणि अकोमोडेशन मध्ये आल्यानंतर मी त्या मुलींना पण म्हटलं, त्या मुली मे बी फसल्या असेल किंवा त्या फसल्याच असणार कारण की त्याचं TRC वगैरे ओबीसी स्टे असणार. मग तिथून मी आली आणि त्यांना पण म्हटलं की हो ठीक आहे, आता काय करणार, एवढे पैसे गेले, घरी काय सांगणार वगैरे वगैरे करून मी पण त्यांना हो म्हटलं. आणि मी चावी घेऊन रात्री 3च्या दरम्यान तिथून सुटका केली. माझ्या हस्बंडला सांगितलं अशा गोष्टी झाल्या आहे. 3 वाजता मी तिथून रात्रीला सुटका केली. एक पहाडी इलाका, तुम्ही इमॅजिन करू शकता, दिवसातून फक्त एकच बस येते, मला मी सुटका करून घेते, कोणीच नाही, पूर्ण अंधार. आपण शहरात राहत होतो तर आपल्याला त्या गोष्टीची काहीच तिथून मी सुटका करून एका जम्मूजीरा नावाच्या गावात आली, बुक करून तिकीट बुक करून आणि जम्मूजीरा ठीक आहे. मग तिथून जम्मूजीरा एक गाव आहे, तिथून मग हिलिसबनला परत आली. इथून सुटका करणं जास्त इम्पॉर्टंट आहे आणि तिथून मग मी मट्रिकला परत आली. तिथे बस स्टेशन जवळ थांबूनच होती. मग आम्ही ठरवलं की हॉस्टेल बुक करू. तिथे बुक केला आणि मग दिल्लीला परत आली. असा सगळा काही प्रकार आहे. तरी मग त्याच्यावर सुटलं नाही. धमक्या तिथे कॉल करून मला तुझ्या नवऱ्याला मारून टाकेल, तुझ्या नवऱ्याला नाही बंगाच्या केस करेल, आणखी 4 लाख रुपये तुला मारटाला टाकेल, मारटाला जॉब देईन, जॉबच्या नाही एवढं हे करताय ती बाई. थोडं
पोलिसांनी याच्यावरती आम्ही हा जो काही प्रकार घेतला त्यांच्यावरती काल भारतीय दंड संहिता नुसार 464, 465, 467, 473, 474, 420, 34 आणि 468 असे गुन्हे नाही 2000 ही 2024ची आहे आणि आता ही 2024ला मी जे काही सांगितले पहिले गुन्हे 2024ला आम्ही ज्यावेळी ह्याच कंपनीवरती ह्याच लोकांवरती ज्यावेळी ऍक्शन घेतली होती तेव्हाचे हे गुन्हे दाखल झाले होते. त्यानंतर आता भारतीय न्याय संहितेनुसार 308, 143, 127, 318, 351, 316, 61 आणि 3 अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेले आहेत आता. आणि पुणे पोलिसांनी काल त्यांच्या कंपनीवरती रेड केल्यानंतर त्यांच्या कंपनीमधनं काही लॅपटॉप, काही पासपोर्ट्स असे काही जमा झालेले आहेत. परंतु यामध्ये मुख्य आरोपी जे कोण आहेत ते फरार आता दिसतात आहेत. पुणे पोलिसांनी कारवाई केली, त्वरित त्यावरती ऍक्शन घेतली. परंतु सांगण्याचा उद्देश आहे की आत्ताच ताईने सांगितलं की त्या व्यक्तीची त्या 4-5 जणांची मुजोरी एवढी आहे की ते यांना सांगत की आम्हाला कोण पोलीस वगैरे काही करू शकत नाही आणि जर तुम्ही जर जास्त काही नाटक केलं तर तुझ्या नवऱ्याला आम्ही मारून टाकू किंवा त्यांना कुठल्या तरी प्रकारामध्ये अडवू, तू हे कुठं बोलायचं. आता हा प्रकार जसा यांच्याबरोबर झालाय तसे माझ्याबरोबर आता मदने नावाचे गृहस्थ आहेत, त्यानंतर अलेक्स म्हणून आहे, तो मुंबईचा आहे, ते पुण्याचे आहे आणि असे कमीत कमी 25 ते 30 विद्यार्थी आहेत ते उद्या पुण्यामध्ये येत आहेत ह्याच विषयामध्ये. त्यांच्याबरोबरही हाच प्रकार मागच्या काळात घडला आहे. यांना जर्मनी यांना जपानसाठीचं सांगण्यात आलं होतं, जपानला पाठवतो वगैरे पैसे घेतले परंतु काही झालं नाही. तुला अलेक्स कुठं सांगितलं होतं? इटलीला पाठवतो, तिथं स्टुडंट व्हिसा वगैरे करतो. म्हणजे असे कथित प्रकार हे खूप विद्यार्थ्यांबरोबर घडलेले आहेत. पुणे पोलिसांनी यावरती या सगळ्या विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा फिर्याद घेऊन कठोर कारवाई करावी असंच माझं या आपल्या माध्यमांच्या वतीने सांगणं आहे. शिवाय आजही या प्रकरणामध्ये जर कोणी विद्यार्थी अडकले असतील तर त्यांनी आता या सगळ्यांसमोर आलं पाहिजे आणि म्हणजे अशा भगिनी बरोबर जे काही घडले किंवा आणखीन कोण असतील त्यांना आपल्याला न्याय देता येईल एवढंच माझं या निमित्ताने सांगणं आहे. आणि ती एकच गोष्ट बोलते की तुम्ही काही करा, कोणी आमचं काहीच करू शकणार नाही. ती हे अशी शब्द बोलते की कोणी काहीच करू शकणार नाही. म्हणजे काय आहे तिचं, कोणी काय करू का नाही शकत एवढं सर्व करू पण मला हे नाही समजत. त्यांनी आम्हाला वर्क परमिटचे आम्ही दाखवलं होतं पहिल्यांदा. आमच्याकडून सगळे पैसे घेतले, 7 लाख रुपये माझ्याकडून घेतले पूर्ण. आणि त्यानंतर आम्हाला टुरिस्ट व्हिसाचा त्यांनी स्टॅम्प लावून दिला. मी पासपोर्ट पण घेऊन आलो त्यासाठी सोबत. पण तुमचं टुरिस्ट व्हिसाचा स्टॅम्प लक्षात आलं हो, तुमच्या लक्षात नाही. आम्हाला ते म्हणले की तुम्ही इथून टुरिस्ट व्हिसावर जा, तिथे गेल्यानंतर तुम्हाला तुमचं वर्क परमिट मध्ये कन्वर्ट करू. पण तिथे गेलो आम्ही तिथे गेलो होते म्हणले वर्क परमिट. तिथला एजंट होता, शार्दूल म्हणून नाव होतं. तिथला एजंट म्हणला की तुमचं वर्क परमिट मध्ये कन्वर्ट होईल, तुम्हाला 6-8 महिने करावं लागेल. आणि तिथं नंतर आम्हाला गेल्यावर समजलं की तुम्ही रिफ्युजी म्हणून राहावं लागेल तुम्हाला. तिथं किती जणांची टीम असू शकते, जॅकेट किती जणांचं असू शकतं? आता तिथे जपानमध्ये तर एकच होता आमच्यासोबत एजंट त्यांचा. किती जण त्या कंपनीशी कनेक्टेड? तिथे मला वामसी, चैतन्य, त्यानंतर तो पंजाबी, त्यानंतर तिथे परत एक पंजाबी असे आणि एक अनिल कुमार. जो अनिल कुमार फक्त कॉलवर बोलतो, तो दिसत नाही, फक्त कॉलवर बोलत राहतो. तो इंडियामध्ये राहत नाही, तो तिकडेच राहतो. मे बी इंडियामध्ये त्याच्यावर काहीतरी केसेस येतो, तो परत कधी येतो तो तिकडेच राहतो. पुण्यात आहे प्रतिमा भाटी, अमित कुमार झा, अझर शेख, कपिल मिश्रा. कंपनीचं नाव काय आता, काय नाव? वी मायग्रेट. आता त्यांनी चेंज करून लेट्स वी मायग्रेट ग्लोबल असं केलेलं आहे आणि ते चेंज करत राहतात. कोणी काही हे केलं परत चेंज करतात. कारण मी तिकडून आल्यानंतर आपल्याला समजलं की हे फेक आहे, हे पूर्ण म्हणजे हे खूप मोठं रॅकेट आहे यांचं. त्यानंतर मी वकिलाकडे गेली, वकिलांनी मग हे सांगितलं की यांच्यावर तर ऑलरेडी केसेस आहेत. जसं सरांनी सांगितलं 2024 मध्ये केसेस केलेले आहेत. 2025 मध्ये यांच्यासोबत परत झालं, 2026 मध्ये माझ्यासोबत परत होत आहे. जसं सरांनी म्हटलं त्या की ते पाठवते तर तुम्ही जात आहे, तर त्यांचं जर ऑफिसच बंद असतं तर आम्ही कशाला आलो असतो इथे आणि कशाला गेलो
घ्यायचंय. तर त्यांचं ऑफिसच 2024 बंद झालं असतं. यांनी एवढे प्रयत्न करून पण ते बंद नाही आणि एवढा मोठा गुन्हा करून परत ऑफिस सुरू ठेवत आहे. कसं मला हे नाही समजत. जर ऑफिसच बंद असतं 2024 ज्या मुलीची फसवणूक झाली होती तर मी इथे नसती आणि तो आता परत एवढा माझ्यासोबत आणि हे रॅकेट नसतं एवढं मोठं आणि ती ही नसती म्हणाले की तू काही करून घे आणि आमचं काही होणार नाही अशी ती बोलली नसती आणि तिथला माणूसही नसता बोलला. जी पुणे शहर पोलीस या कंपनीला आता रेड मारली म्हणताय कागदपत्र ताब्यात घेतलंय. या महिलेला अटक केल्यानंतर तिला जामीन कसं काय मिळाला? पोलीस